नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रूपाली देवरमणी. इयत्ता 11वी प्रकरण 16 स्वराज्य ते साम्राज्य या पाठाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर संतांची कामगिरी ही पहिली मुद्दा आहे. तर दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे स्वराज्याची स्थापना व विस्तार. या मुद्द्याबद्दल आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायची आहे. त्यानंतर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, शिवकालीन राज्यव्यवस्था, शाहू महाराजांची सुटका, पेशवे काळ, कला, स्थापत्य आणि साहित्य, व्यापार, उद्योग व समाज जीवन याविषयी आपण यामध्ये विशेष माहिती पाहणार आहोत. तर अलाउद्दीन खलजीने देवगिरीचा यादवांचा पराभव केला आणि दक्षिण भारतात दिल्ली सुलतानाची राजवट सुरू झाली. हे आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं. त्यानंतर खलजीनंतर तुघलक आणि बहामनी या सत्तांनी महाराष्ट्रात आपलं राज्य केलेलं होतं. मग पुढे बहामनी सत्तेचं विघटन होऊन त्याचे महाराष्ट्रात निजामशाही व आदिलशाही या सत्ताचा अंमल होता. म्हणजे बहामनी सत्तेचं विघटन होऊन त्यात 5 शाह्या निर्माण झाल्या. त्यात मुख्य म्हणजे आदिलशाही आणि निजामशाही ही सत्ता कुठे होत्या? महाराष्ट्रामध्ये होत्या. आणि सत्तांचा अंमल होता. दक्षिणेच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न मुघलांनी सुरू केलेला होता. त्यातून निजामशाही ही संपुष्टात आली. अशा पार्श्वभूमीवर 17व्या शतकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी सत्तेचा उदय झाला. अशा प्रकारे मराठी सत्तेचा उदय कसा झाला? तर ह्या सगळ्या पार्श्वभूमी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आदिलशाही होती, निजामशाही होती, त्यावेळेला शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यांच्या चाकरीत होते. आणि अशाच पार्श्वभूमीवर 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तोनी मराठी सत्तेचा उदय केला. पहिल्यांदा आपल्याला संतांची कामगिरीविषयी माहिती पाहायचं आहे. तर अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. म्हणजे लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांचा प्रयत्नशीलता थंडावली होती. म्हणजे रयतेची स्थिती ही फारशी हालाकीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केलेले आहे. महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवलेली आहे. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होते, संत गोरोबा होते, संत सावता होत्या, संत नरहरितर, संत शेण ना, संत शेख महम्मद इत्यादी होते. म्हणजेच त्याचप्रमाणे या संत मंडळीत संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि संत कानोपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर यासारख्या स्त्रियाही यामध्ये होत्या. संतांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश म्हणा, आपली भाषा, साहित्य, आपली संस्कृती याविषयी स्वत्व भावना निर्माण केली. म्हणजे लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्रित राहावे आणि एकजुटीने राहावी ही त्यांची संतांची शिकवण होती. संतांच्या कार्यामुळे एक प्रकारे लोकजागृती निर्माण झाली. परचक्र आणि दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे यातून दैनंदिन जीवन जगताना संतांचा भक्तीचा उपदेश हा लोकांचा आधार ठरला. म्हणून संतांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे स्वराज्याची स्थापना आणि विस्तार. याविषयी आपण पाहणार आहोत. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात निजामशाही आणि आदिलशाही या 2 राजवटी महाराष्ट्रात प्रस्थापित झाल्या होत्या. या 2 शाह्यांच्या दरबारात पराक्रमी मराठा सरदारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या मराठा सरदारांच्या जहागिरी सह्याद्रीच्या परिसरात अत्यंत दुर्गम भागात होत्या. म्हणजे या सरदाराचे अस्तित्व एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणेच होतं. शहाजीराजे भोसले हे निजामशाहीच्या दरबारातील एक मातब्बर सरदार होते. निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांची आदिलशाहीची मनसबदारी पत्कारली त्यांनी. मग शहाजीराजे हे कसे होते? तर पराक्रमी होते, धैर्यशील होते, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेले होते. पुणे, सुपे, शिरवळ, इंदापूर, चाकण इत्यादी प्रदेश त्यांना जहांगीरी म्हणून मिळाले होते. स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्याचे संकल्पक असं म्हटलं जातं. म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची शहाजी महाराजांची आकांक्षा होती, पण ते स्वराज्य स्थापन करू शकले नाही. म्हणून स्वराज्याचं संकल्पक असं जरी शहाजी महाराजांना म्हटले तरी स्वराज्य संस्थापक असं कोणाला बोललं जातं? तर शिवाजी महाराजांना बोललं जातं. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळूरहून त्यांनी पुण्याला त्यांना पाठवले. शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वीरमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापन करण्याच्या कामात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी जिजाऊ मातांचा योगदान महत्त्वाचं असून त्या दृष्टीने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्थाही त्यांनी शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोंडदेव आणि जिजाबाईंनी केलेलं दिसून येतं. मग स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे भोसले यांनी मांडली, तिची पूर्तता त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी केली. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात प्रथम माळवा भागात केली. त्यांच्या अत्यंत पराक्रमी कुशल नेतृत्वाच्या बरोबरीने महाराष्ट्राची भौगोलिक रचना म्हणा, स्थानिक मावळ्यांचा सहभाग म्हणा, निजामशाही व आदिलशाहीच्या सेवेत असताना सरदारांना मिळालेली प्रशासकीय व लष्करी अनुभव अशा अनेक बाबी स्वराज्य स्थापनास त्यांना सहाय्यभूत ठरलेल्या होत्या. म्हणजे शहाजी महाराज आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुणे, सुपे, परगण्यातील जहांगीराचा कारभार शिवरायांकडे सोपवला. परंतु या जहांगीरीतील आणि आसपासचे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. या काळात ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य अशी परिस्थिती असे ते जाणून शिवाजी महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यांनी तोरणा किल्ला सर करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. किल्ले राजगड येथे शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली. स्वराज्याच्या विस्ताराआड येणाऱ्या चंद्रराव मोरे यांचा बंदोबस्त करून महाराजांनी जावळीचा मोक्याचा प्रदेश ताब्यात घेतला. या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. राजांच्या वाढत्या हालचालीचा धोका लक्षात आल्यामुळे विजापूर दरबाराने अफजल खान या बलाढ्य सरदारास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. महाराजांना संपवण्याचा जणू विडाच उचलून आलेल्या अफजल खानाची कपटबुद्धी ओळखून शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारीनिशी प्रतापगडावर त्याला सामोरे गेले. अपेक्षेप्रमाणे अफजल खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न करताच शिवरायांनी त्याचा डाव उचलून त्याला ठार मारले. म्हणजे त्यांच्या बलाढ्य सैन्याला पळताभुई थोडी करून त्यांनी आणलेला मोठा खजिना आणि शस्त्रसाठा ताब्यात घेतला. त्यामुळे स्वराज्याच्या तिजोरीत लक्षणीय भर पडली आहे. नंतर अफजल खानाचे पारिपत्य म्हणून समजताच विजापूर दरबाराने सिद्दी जोहरला स्वराज्यावर पाठवले. त्याने पुन्हा पन्हाळ्याला वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडले. या बिकट प्रसंगी स्वराज्याची एकनिष्ठ सेवक शिवा काशीद यांनी स्वतः शिवरायांना वेश धारण करून शिवरायांचा पन्हाळा गडावरून सुटकेचा मार्ग सुकर केला. खरा प्रकार उघडकीस आल्यावर सिद्धीने शिवा काशीदला ठार केले. अशा तऱ्हेने शिवा काशीदने स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. म्हणजे शिवरायांचा पाठलाग करणाऱ्या सिद्दी जोहरला घोडखिंडीत रोखण्याचं कार्य बाजीप्रभू देशपांडे यांनी केले. या प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आलं. त्यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोचवलेले आहे. म्हणूनच म्हटलं जातं गड आला पण सिंह गेला असं म्हटलं जातं. बघा, अफजल खानाचे पारिपत्य समजताच काय झालेलं होतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी पारिपत्य समजताच विजापूर दरबाराने सिद्दी जोहरला स्वराज्यावर पाठवलं. त्याने पन्हाळा किल्ला वेढा घालून शिवरायाला एक प्रकारे काय केलेलं होतं, कोंडीत पकडले होते. या बिकट प्रसंगी स्वराज्याशी एकनिष्ठ जाऊन जो शिवा काशीद होता, जो डिक्टो म्हणजे सेम दिसण्यासाठी शिवाजी महाराजांसारखाच होता, त्यांनी शिवरायांचा वेश धारण करून शिवरायांचा पन्हाळ्याकडून सुटका करण्यासाठी त्यांनी सुकर केला. म्हणजे शिवाजी राजांसारखेच त्यांनी एका पालखीत बसले. मग शिवाजी महाराज आहेत असं ते गाफील राहिल्यामुळे शिवाजी महाराज दुसरी बाजूनं पळून गेले. खरा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा सिद्धीने शिवा काशीदाला ठार मारलं. शिवरायांचा पाठलाग करणाऱ्या सिद्दी मसूदला गोडखिंडीत नंतरनं जेव्हा सिद्धीला कळलं शिवराय पळून निघालेले आहेत, तेव्हा त्यांचा पाठलाग करणाऱ्या लोकांना अडवून ठेवण्याचं काम बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणापणाने लढून करतात. या प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोचवलेले आहेत. पावनखिंड म्हटलं जातं या खिंडीला. इतिहासात ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण असं ओळखलं जातं. दिल्लीच्या तथ्यावर नव्याने आलेल्या औरंगजेबाने शिवरायांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेची दखल घेतली नसती तर नवल. म्हणजे त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला मोहिमेवर पाठविले. शाहिस्तेखान पुणे शहरात लाल महालात मुक्कामी होता. शिवरायांनी अत्यंत हिकमतीने लाल महालात प्रवेश करून खानाची बोटे कापली. म्हणजे लाल महालात प्रवेश करून खानाची बोटे कापली, त्याला लाल महाल सोडणे भाग पडले. आत्मविश्वास वाढलेल्या शिवरायांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानली गेलेल्या संपन्न सुरत शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात त्यांनी लूट प्राप्त केली. काय झालं, अगोदर त्यांनी अफजल खानाचा पराभव केला. नंतरनं त्यांनी शाहिस्तेखान यांना पुण्यात येऊन आपला तळ ठोकून होता. 2 वर्षे त्यांची 4 बोटं कापले. इतका आत्मविश्वास शिवरायांचा वाढलं की नंतरनं औरंगजेबाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणाऱ्या सुरत ह्या शहराचं
त्यांनी लूट केले, कारण अनेक लढाया झाल्यामुळे त्यांची तिजोरी पण रिकामी झाली होती. आणि एक प्रकारे काय होतं, मुघल बादशाचं सुरत हे एक नाक होतं, त्याचं नाक कापणंसुद्धा त्याला महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून त्यांनी सुरत या शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात त्याची लूट प्राप्त केली. या प्रकारे संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान या मातब्बर सरदारांना स्वराज्यावर पाठवले आणि त्यांनी स्वराज्यातील अनेक किल्ले घेतले. प्रसंगी ओळखण्यात वाकबदार असलेल्या महाराजांनी तात्पुरती माघार घेऊन पुरंदरचा तह केला. म्हणजे ज्यावेळेस सुरतेचा तह झाला त्यावेळेला औरंगजेबसुद्धा मराठ्यांना प्रतिकार करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग यांना शिवाजी राजांविरुद्ध मोहिमेवर पाठवतात. तेव्हा शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करत असतात तेव्हा निजामशाहीसुद्धा त्यांच्या विरोधाला येतं, आदिलशाहीसुद्धा विरोधाला येतं. एकीकडं निजामशाही, एकीकडे आदिलशाही आणि एकीकडे मुघलांची सत्ता आहे. तिघांचा विरोध एकदाच त्यांना घेता येणार नाही, म्हणून शिवाजी महाराज काय करतात, मुघलांकडं माघार घेण्याचा प्रयत्न करतात आणि पुरंदरचा तह करतात. त्यानुसार महाराजांना पुत्र संभाजीराजांसह आग्रा येथे औरंगजेबास भेटीस जावायचं ठरलं. म्हणजे तहानुसार, पुरंदरच्या तहानुसार असं ठरतं की महाराजांना आपला पुत्र संभाजीसह आग्रा येथे औरंगजेबाला भेटावं असं ठरवण्यात आलं. ते औरंगजेबाने दगाबाजी करून महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराजांनी अत्यंत शिताफीने पहारेकरांच्या हातावर तुरू देऊन सुटका करून घेतली. जेव्हा शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहानुसार औरंगजेबाला भेटायला गेलेले होते त्यावेळेला काय झालेलं होतं, त्यांनी आपल्या त्या दिवशी काय होतं, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. मग औरंगजेबाने जाणून बुजून शिवाजी महाराजांचा अपमान करतात. मग शिवाजी महाराज ते सहन करत नाहीत. मग विरोध केल्या असतानाच काय होतं, शिवाजी महाराजांना दगाबाजी करून त्यांना अटक केलं जातं. मग त्यातून शिवाजी महाराजांनी आजारपणाचा सोंग घेतात. मिठाई वाटण्याच्या निमित्तातून मिठाई वाटण्याच्या पेढ्याच्या बॉक्समधून, मिठाईच्या बॉक्समधून त्यांनी पळ काढतात. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अत्यंत चालाकीने शिताफीने पहारेकरांच्या हातावर तुरी देऊन तेथून आपलं सुटका करून घेतलेला आहे. मग स्वराज्यात परतल्यानंतर शिवाजीराजांनी अल्पावधीतच औरंगजेबाला द्यावे लागलेले किल्ले परत जिंकून घेतले. मग स्वराज्यात परत आल्यानंतर त्यांनी काय केले, कमीत कमी वेळात जे औरंगजेबाला द्यावे लागलेले होते ते किल्ले त्यांनी परत घेतले. स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्याला सर्वमान्यता होणे प्राप्त आहे, आवश्यक आहे, सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणून शिवाजी महाराजांचं लक्षात येतं, त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतात. आणि शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक यासाठी करतात की यापूर्वी जे काही शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते एक बंडखोराचं, दरोडेखोर असं समजलं जात होतं. आता मात्र ते राजा होणार होते, त्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. राज्याभिषेकानंतर जिंकलेल्या प्रदेशांना एकत्रितपणे राज्याचे स्वरूप आलं. राज्याभिषेकानंतर त्यांनी कर्नाटक मोहीम राबवलेली आहे. दक्षिण विजयानंतर अल्पावधीतच महाराजांचे 3 एप्रिल 1680 रायगडावर निधन होते. मग त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करतात तेव्हा इतर राजेसुद्धा त्यांना एक सम्राट म्हणून पाहत होते. ज्यावेळेला पत्रव्यवहारामध्ये एक बंडखोर शिवाजी म्हणून इतर युरोपियन देशांनी शिवाजी महाराजांसोबत, डच म्हणा, पोर्तुगीज, इंग्रजांनी आपल्या पत्रामध्ये त्यांनी एक बंडखोर म्हणून समजले जाणार, त्यांनी पण शिवाजी महाराजांना आपल्या पत्रामध्ये राजा म्हणून उल्लेख करू लागले. ही चांगली गोष्ट होती. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम आखली. विजयानंतर अल्पावधीत काय झालं, 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचा रायगडावर निधन झालं आणि त्यांच्या निधनाने स्वराज्याची काय झालेलं आहे, अपरिमित हानी झाली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याविषयी माहिती पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य सांभाळलं. त्यांचा मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी सतत संघर्ष सुरू झाला आणि याच काळात सत्ता संघर्षाच्या कारणास्तव औरंगजेबाचा मुलगा अकबर यांनी संभाजी महाराजांची मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले. त्याला शासन करण्याकरता व मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याकरता औरंगजेब स्वतः काय केला, दक्षिणेकडे प्रचंड सैन्य व अनुभवी सरदारांनी घेऊन तो दक्षिणेत आला. पुढील 25 वर्षे त्यांनी महाराष्ट्रात आपला तळ ठोकून होता. मराठ्यांशी तो युद्ध केला, परंतु स्वराज्य तो काही नष्ट करू शकला नाही. म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे म्हणजे 11 मार्च 1689 रोजी ठार केले. या घटनेनंतर मराठ्यांची मानसिकता काय दुर्बल होईल असे औरंगजेबाला वाटत होतं, परंतु मराठ्यांनी एकजुटीने मुघलांशी लढा दिला आणि आपली सत्ता ते तसंच विस्तारित केले.
बघा, जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचा मुलगा संभाजी महाराज हे गादीवर बसतात आणि त्यांच्या विरोधात कोण करत होते संघर्ष? औरंगजेबाशी तर त्यांचा संघर्ष होताच. त्याच वेळेला काय होतं, नेमकं मुघलांची गादीसाठी भांडण करत काय होतं, औरंगजेबाचा मुलगा अकबर हा पित्याविरुद्धच बंड करून तो दक्षिणेत कोणाच्या आश्रयाला येतो? संभाजी महाराजांचा आश्रयाला येतो. त्यामुळे आपल्या मुलाचा बंदोबस्त करावा आणि मराठ्यांचं स्वराज्य पूर्णपणे नष्ट करावं यासाठी स्वतः औरंगजेबच दक्षिणेत येऊन आपला तळ ठोकतो आणि मराठ्यांविरुद्ध सतत तो 25 वर्षे लढाई करतो. त्यामध्ये सुद्धा त्याला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही. उलट काय होतं, औरंगजेबानं संभाजी महाराजांना अटक करतात, त्यांना नानाविध त्रास देतात, त्याच्या डोळ्यात म्हणजे असं सळई खुसवलं जातं, कान कापलं जातं, हात तोडलं जातं, हातावर चरबी केलं जातं, नाना तऱ्हेचं त्रास त्यांना देऊन तरीसुद्धा संभाजी महाराजांच्या मनात जे काही स्वराज्याबद्दल अभिमान होतं ते काही कमी होत नाही. त्यांनी मागं हटत नाही. जीव जातानासुद्धा त्यांच्या मनात अंबाभवानी आणि स्वराज्याबद्दल असलेलं प्रेम ते पाहून स्वतः औरंगजेबसुद्धा हादरलेले दिसतात. इतकं प्रामाणिक स्वराज्याबद्दल निष्ठा असलेले सेनापती किंवा सैन्यामध्ये असला मोठा राजे आमच्या धर्मामध्ये का नाही, असं त्याला असह्यपणा वाटायला लागतो. मग पुढील 25 वर्षे जरी तो महाराष्ट्रात तळ ठोकून असला तरी त्यांचं मराठ्यांशी युद्ध झालेलं आहे, परंतु तो स्वराज्य काही नष्ट करू शकला नाही. याविरुद्ध काय होतं, शेवटी 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना त्याचे हात पाय सगळं कापून मारलं जातं. या घटनेनंतर मराठ्यांची मानसिकता दुर्बल होईल असं औरंगजेबाला वाटत होतं, परंतु मराठ्यांनी एकजुटीने मुघलांशी लढा दिला व आपली सत्ता ती विस्तारित केली. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडावर आपली सत्तासूत्रे हाती घेतली. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानास पाठवले. त्याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजाराम म्हणा, महाराणी ताराबाई म्हणा, छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई म्हणा व राजपुत्र शाहू होते. छत्रपतीच्या घराण्यातील सर्वांनी एकाच वेळी एका गडावर राहणे धोक्याचं असून छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावर जायचं आणि महाराणी येसूबाई रायगडावर किल्ला लढवायचा असं ठरलेलं होतं. मग 1689मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना कैद करून दिल्लीला पाठवण्यात आले. महाराणी येसूबाई पुढील 30 वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. अशा प्रकारे जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या हातावर सोपवलेली होती. संताजी व धनाजी यांच्या गनिमा काव्याच्या पद्धतीमुळे मुघलांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं आणि गनिमा कावामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे सुद्धा काय झालं, पुढील काळात कठीण झालं. फारसे किल्ले म्हणा, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी मुघलांना काय केलेले होते, सळो की पळो करून टाकलेले होते. अत्यंत कठीण समयी केलेले स्वराज्याचे रक्षण हे राजाराम ज्यांची सर्वात मोठी कामगिरी होई. अशा प्रकारे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर, म्हणजे त्यांचा मृत्यू मार्च 17मध्ये होतो, त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी लढा दिला. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केले. मग त्यांनी सगळा कारभार एका हाती घेऊन आपल्या सरदारांच्या सहाय्याने स्वराज्य संघर्ष 25 वर्षे तो चालू ठेवला. या काळात युद्धाचे क्षेत्र विस्तारले आणि मराठी सरदारांनी मुघलांविरुद्ध महाराष्ट्राबाहेर संघर्ष केला. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यातील हा लढा होता. अखेर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा स्वातंत्र्य संग्राम संपुष्टात आला. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभी मुघल सत्तेचे धोरण हे आक्रमक होते व मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. परंतु 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ही परिस्थिती बदलली व मुघल सत्तेला नमवून मराठ्यांनी जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केलेला आहे. पुढचा पॉईंट आहे शिवकालीन राज्यव्यवस्था. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर स्वराज्य स्थापनेनंतर स्वराज्य विस्तारून महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथील प्रदेश, कर्नाटक राज्यातील बेळगाव, कारवार, धारवाड तसेच आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यातील जिंजी, वेल्लोर आणि आसपासचा बराचसा भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता.
स्वराज्याचा कारभार सुव्यवस्थित राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदर्श राजव्यवस्था राबवली होती. म्हणजे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व वाढ राज्याच्या विस्ताराबरोबरच होत गेली. राज्याभिषेकानंतर महाराजांनी अष्टप्रधानांची विशिष्ट पदे निर्माण केली. त्यात पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव यांचा समावेश होता. अशा प्रकारे शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खात्याला महत्त्व होतं. बहिर्जी नाईक हेर खात्याचा प्रमुख होता. कोणतीही मोहीम करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळत आणि मगच मोहिमेचा ते बेत आखत. अशा प्रकारे अष्टप्रधान जेव्हा स्वारीवर जात तेव्हा त्यांचे मुतालिक प्रतिनिधी त्यांचा कारभार पाहत होते. अष्टप्रधानांच्या कचेरीतील कामासाठी दरकदार नेमले जात होते. त्यात मुख्यतः दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जमादार, खजिनदार व पोतदार, नाणेतज्ञ हे अधिकारी होते. अशा प्रकारे प्रांताच्या बंदोबस्तासाठी राज्याचे 2 विभाग केले गेले. एक सलग असणाऱ्या प्रदेशाचा व दुसरा विखुरलेल्या दक्षिणेकडचा प्रदेशाचा. पहिल्या मुलखाचे 3 भाग केले. पेशव्यांकडे उत्तरेकडील प्रदेश दिला. त्यात साल्हेरपासून पुण्यापर्यंतचा वरघाट आणि उत्तर कोकणचा समावेश होता. मध्य विभागात दक्षिण कोकण आहे. सावंतवाडी व कारवार हा भाग होता. हा सचिवांकडे सोपवण्यात आला. म्हणजे तिसऱ्या भागात पूर्वेकडील वरघाटचा प्रदेश म्हणजे सातारा, वाई ते बेळगाव आणि कोप्पळपर्यंतचा प्रदेश हा भाग मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. कर्नाटकाचा स्वतंत्र सुभा करून त्यावर हंबीरराव मोहिते व रघुनाथ नारायण अमात्य यांची नेमणूक केली गेली. या सर्व विभागांवर सरसुभेदारांची नेमणूक होई व ते प्रधानांबरोबर काम करत. यास राजमंडळ असे म्हणतं. म्हणजे किल्लेदार व कारकून वर्गाची नेमणूक स्वतः महाराज करत. दरवर्षी प्रधानांनी महाराजांना हिशेब सादर करायचा अशी व्यवस्था असे. विभागीय कारभारात सरसुभेदार मदत करत. त्यांना देशाधिकारी म्हणत. मुसलमानी राजवट व शिवाजी महाराजांची राजव्यवस्था यातील मुख्य फरक म्हणजे सरसुभे महसूल विभाग नसून कारभार व्यवस्थेसाठीच केले गेले. त्यामुळे सुभेदार मनमानी करू शकत नसत. सुभेदारास सरकारी कर वसुलीचे कामी प्रजेचे परंपरागत अधिकारी परगण्याचे देशमुख व देशपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. जमिनीची लागवड व वसाहत करून सरकारचा सारा गोळा करणे हे देशमुखांचे मुख्य काम असे. म्हणजे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना वतन न देता रोख वेतन दिले जात होते. अशा प्रकारे गाव हे राज्यव्यवस्थेचे महत्त्वाचा घटक असून नवीन गावे वसवली जाऊ लागली. तेथील रयतेला कसण्यास गुरेढोरे, बीजासाठी दाणा पैका, उदरनिर्वाहासाठी दाणा पैका देण्यात येई व तो ऐवज 2 वर्षांनी जेव्हा पीक येई तेव्हा कापून घेतला जाई. या पद्धतीला तगाई पद्धत म्हणत असत. शाहू महाराजांची सुटका याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर देखील मुघलांचे मराठ्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न सुरूच होते. म्हणजे मराठ्यांमध्ये फूट पाडून त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न मुघलांनी केला होता. त्यासाठी मुघलांच्या कैदेत असलेले शाहू महाराजांची त्यांनी सुटका इसवी सन 1707 केली. या सुटकेनंतर महाराणी ताराबाई आणि शाहू यांच्यात युद्ध झालं. म्हणजे त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. त्यावेळी शाहू महाराजांच्या पक्षात महत्त्वाची कामगिरी बजावणारे बाळाजी विश्वनाथ यांनी पेशवेपदावर नेमणूक झाली. तेव्हापासून पेशवेकाळ सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे पेशवेकाळ. हे आपण पाहणार आहोत. बाळाजी विश्वनाथाच्या नंतर पहिला बाजीराव यांना पेशवेपदावर नियुक्त केले गेले. त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याचा विस्तार माळवा, राजस्थान आणि बुंदेलखंडांमध्ये झाला. त्यांनी निजामाला नामोहरम केले. पहिला बाजीराव यांच्यानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांना पेशवेपद बहाल केले. या काळात झालेल्या पानिपतच्या पहिल्या युद्धात मराठ्यांचा काय झालेला आहे? पराभव झालेला आहे. मराठ्यांची सत्ता दुर्बल झाली. मराठी सत्तेची घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न माधवराव पेशव्यांनी केला. पानिपतचा पराभव हा केवळ राजकीय पराभव नसून त्याचा मोठा परिणाम मराठ्याच्या मानसिकतेवर देखील झालेला दिसून येतो. मराठ्यांमध्ये पुन्हा नवा चैतन्य निर्माण करण्याचे तसेच उत्तरेमध्ये मराठ्याचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न माधवरावांनी केले. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात धैर्याने उभे करण्याचे मराठे यशस्वी झाले. ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये मल्हारराव होळकर म्हणा, अल्लाबाई होळकर म्हणा, रघुजी भोसले म्हणा, महादेजी शिंदे, नाना फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे. मल्हारराव हे इंदोरच्या घराण्याचे संस्थापक होते. त्यांनी दीर्घकाळासाठी मराठी राज्याची सेवा केली. म्हणजे पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मल्हाररावाचा पुत्र खंडेराव यांच्या मृत्यूनंतर
इंदौरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाई होळकर यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या काळात महेश्वर हे राजकारभाराचं काय आहे प्रमुख केंद्र होते. त्यांनी भारतात महत्त्वाची धार्मिक स्थळे म्हणा, मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणपोई याची उभारणी केली. त्या प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या. नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी भोसले हे सर्वात कर्तबगार होते. त्यांनी सर्व भारतात बंगालपर्यंत मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली. म्हणजे त्यांनी फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि आपला तोफखाना सुसज्ज केला. महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन 1771 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार समक्षपणे त्यांनी पाहिला. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी नाना फडणवीस व महादजी शिंदे यांनी बसवली. पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन्ही पेशवे अल्पायुष्य ठरले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मात्र मराठ्याचा सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. या सुमारास मुघलांची सत्ता देखील दुर्बल झालेली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव केला. शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव यांच्या काळात इंग्रजांमध्ये झालेल्या युद्धात मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली आणि भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजांनी सर्व भारत आपल्या आधिपत्याखाली आणलेला आहे. पुढचा पॉईंट आहे कला, स्थापत्य आणि साहित्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहिला आहे कला. सचित्र हस्तलिखित पोथ्या, पटचित्रे आणि चित्रित पत्रिका, लघुचित्रे आणि काचचित्रे या विविध स्वरूपात मराठी चित्रकलेचा आविष्कार झालेला आढळतो. भगवद्गीता, सप्तशती, भागवत पुराण अशा काही संस्कृत आणि ज्ञानेश्वरी, शिवलीलामृत, पांडव प्रताप अशा काही मराठी ग्रंथाची सचित्र हस्तलिखिते उपलब्ध आहेत. म्हणजे त्यातून दशावताराची चित्रे आढळतात. पोथ्यांच्या फळावर गणपती, रिद्धिसिद्धी, रामपंचायतन, गोपालकृष्ण, विष्णू लक्ष्मी यांची चित्रे गडद अशा लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाने चित्रित केली आहेत. म्हणजे लघुचित्रांमध्ये व्यक्तिचित्रे म्हणा, रागमाला, तालमाला, मिरवणुकी इत्यादी प्रसंगाची चित्रे आहेत. थोरले माधवराव, नानासाहेब पेशवे, पिलाजी जाधवराव यांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत. चित्रकाम बहुधा वाड्यांच्या दर्शनी भागावर तसेच दिवाणखान्याच्या व शयनगृहांच्या भिंतीवर आढळून येते. देवालयात मंडपाच्या भिंती, ओवऱ्या, शिखरे, गाभाऱ्याच्या भिंती आणि छत ही सुद्धा चित्रकामाने सुशोभित केलेली दिसतात. वठारचा नाईक, निंबाळकरचा वाडा, मेणावलीचा नाना फडणवीसाचा वाडा, चांदवडचा रंगमहाल, मोरगावचे मयुरेश्वर मंदिर म्हणा, पांडेश्वराचे शिवमंदिर म्हणा, बेनवडीचा मठ अशा काही ठिकाणी अद्यापही 18व्या शतकातील भित्तिचित्रे आहेत. म्हणजे या भित्तिचित्राचे विषय मुख्यतः पौराणिक आहेत. त्यात रामायण म्हणा, महाभारत म्हणा आणि पुराणे यातील प्रसंग आहेत. दशावतार आणि कृष्णलीलांची चित्रे सर्वत्र आढळतात. म्हणजे तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंगी लोकप्रिय होत. राज्यसभा, राजपुरुषांची भेट, मिरवणुकी यात समावेश होतो. लघुचित्रांमध्ये इथं मराठी चित्रकला दाखवलेल्या आहेत. एक बायकांचं चित्र आहे, ह्यासारख्या चित्रांचा यामध्ये समावेश होत असतो. पुढचं आहे मराठी अंमलात मुख्यतः भजन कीर्तन होई, वीरवृत्ती निर्माण करणारे पोवाडे म्हणा, वाङ्मय या काळात तयार झाले. म्हणजे ऐतिहासिक काव्य शाहिरांच्या पोवाड्यातून व कटावातून निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास यांनी अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासांनी सिंहगडच्या लढाईचा रचलेला पोवाडा हा काय आहे प्रसिद्ध आहे. म्हणजे उत्तर पेशव्यात लावणी वाङ्मयाला बहर आला. या आनंदी क्षेत्रात अनंतफंदी, प्रभाकर, राम जोशी, सगनभाऊ, होनाजी भाळा यांनी मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. म्हणजे मराठी साहित्य लावणी नृत्य, कोळी नृत्य, गजनृत्य, वाघा मुरळीचे नृत्य, वासुदेवाचे नृत्य याची जोपासना झाली. संगीत कलेची उपासनाही केली गेली. स्थापत्य शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्याला प्राधान्य दिले. त्यांनी डोंगरी किल्ले व जलदुर्ग बांधले. त्यांचा उपयोग महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी झालेला आहे. त्यांच्या पदरी या विषयातील जाणकार देखील होते. पुण्यातील कसबा गणपती आणि विठ्ठलवाडीचा विठोबा या मंदिराचा वीरमाता जिजाबाईंनी जीर्णोद्धार केला. म्हणजे पेशवे काळात राज्यात संपन्नता आली आणि सर्व प्रकारच्या कलाशिल्पाला नवचैतन्य प्राप्त झाले. पुणे, सातारा, नाशिक या शहराची वाढ झाली. सगळीकडे परसबंद रस्ते, दुतर्फा चिरेबंद वाडे, मधूनच कमानदार वेशी असे चित्र दिसू लागलेलं आहे.
म्हणजे उत्तर पेशवाईत मंदिर बांधण्याला मोठ्या प्रमाणात आरंभ झाला. ही मंदिरे 3 प्रकारची आहेत. यादवकालीन घाटाची मंदिरे म्हणा, सासवड, वटेश्वर, संगमेश्वर येथे असून माहुली हे विश्वेश्वर येथे आहे. जेजुरी अशा ठिकाणी ते दिसतात. म्हणजे ती आकाराने मोठी असत. या मंदिराचे विधान हे तारकाकृती असे. मंदिराचे ज्योते अनेक थरांनी बांधले जात होते व त्याला नानाविध म्हणजे विविध नावे असत. शिखरांचे बांधकाम विठांचे असे व ते चुनेगच्ची पद्धतीने केलेले असे. म्हणजे नाशिकचे काळाराम मंदिर म्हणा, गोराराम सुंदर नारायण म्हणा, त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे, तसेच नेवाशाचे मोहिनीराज ही मंदिरे माळवा राजस्थानमधील मंदिरासारखी आहेत. या मंदिराची संपूर्ण बांधणी हे काय आहे, दगडी होती. या मंदिरांमध्ये इतर प्रकारच्या मंदिरापेक्षा कोरीवकाम अधिक आहे. तिसऱ्या प्रकारात पुणे, सातारा, वाई यासारख्या ठिकाणाच्या मंदिराची बांधणी खास पद्धतीची होती. म्हणजे या पद्धतीच्या वैशिष्ट्यांमध्ये चौकोनी गाभारा म्हणा, कमानीची व त्यासमोर लाकडी सभामंडप म्हणा, गाभारा यांचा समावेश होतो. शिखर टप्प्याटप्प्याने निमुळते होत जाते. शिखरांवर लहान कोनाड्यातून चुनेगच्चीमध्ये मूर्तिकाम केलेले असून मूर्ती सुबक व उठावदार असतात. यामध्ये दशावतार म्हणा, देवदेवतांच्या मूर्ती म्हणा, स्त्री आणि पुरुष यांच्या मूर्ती आहेत. दगडी दीपमाळा हे मंदिराचं काय आहे, खास वैशिष्ट्य आहे. जेजुरी येथील मंदिरे सुद्धा दाखवलेले आहेत. हे तुम्ही छायाचित्रांमध्ये पाहू शकता. बघा, जेजुरी येथील दीपमाळा शिवाजी राजांनी बांधलेले आहेत. बहुतेक गावे आणि मंदिरे नद्यांच्या काठी असल्याने मंदिराच्या समोरच्या नदीतीरावर दगडी घाटही बांधण्यात आला आहे. नाशिक, पुणतांबे, वाई, मेणवली, माहुली इत्यादी ठिकाणी असे विस्तीर्ण घाट दिसतात. अनेक ठिकाणी बांधलेले छत्र्या समाधीसुद्धा हे काय आहेत, लक्षणीय आहेत. पुढील पॉईंट आहे साहित्यामध्ये. आपल्याला या काळात मराठी साहित्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला होता. समकालीन संत तुकाराम म्हणा, वारकरी संप्रदायातील प्रमुख आणि आध्यात्मिक कवी होते. त्यांनी रचलेल्या अभंगामुळे समाजावर मोठा प्रभाव पडला. समर्थ रामदासांनी मराठीमध्ये दासबोध आणि मनाचे श्लोक लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा राजव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे काय होते, उत्तम जाणकार होते. साहित्यिक आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. राजनीतीवर प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्यांचे सार संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात मांडले. आणि संभाजी महाराजांनी संस्कृतसह अनेक भाषा अवगत केल्या होत्या. नायिकाभेद, नखशिख आणि शतक हे ब्रजभाषेतले ग्रंथ त्यांनी लिहिले. मोहम्मद काशीन फेरिस्ता यांनी 12 खंडात गुलशन इब्राहिमी हा हिंदुस्थानचा इतिहास लिहिला. म्हणजे 18व्या शतकात वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका, रघुनाथ पंडित यांनी दमयंती स्वयंवर, श्रीधर नाझरेकर यांनी पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय आणि मोरोपंत यांनी अनुवाद केलेला महाभारत यासारख्या अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती निर्माण झाल्या. जुन्या मराठी ऐतिहासिक साहित्यातील ग्रंथांमध्ये बकर साहित्य हे काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. शूरवीरांचे गुणगान म्हणा, ऐतिहासिक घडामोडी म्हणा, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे म्हणा याविषयीचे लेखन आपणास बकरीस वाचायला मिळते. उदाहरण सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, पेशवे काळात कृष्ण दयार्णव आणि श्रीधर हे प्रमुख कवी होते. महापतीचा भक्तिविजय हा ग्रंथ याच काळातील आहे. पुढचा आहे व्यापार, उद्योग आणि समाज जीवन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. व्यापार उद्यमावर राज्याची आर्थिक भरभराट अवलंबून असते याची जाण छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यांनी ठिकठिकाणी पेटा बसवून व्यापाऱ्यांनी उद्योजकांना प्रोत्साहन दिले होते. या पेटांवर शेटे व महाजन हे वतनी अधिकारी नेमले जात असत. म्हणजे चौल, राजापूर, दाभोळ, केळशी, रत्नागिरी ही या काळातील काही महत्त्वाची बंदरे व व्यापारी उलाढालीची केंद्रे होती. दाभोळ येथून मिरे, लाख, जाडेबर्डे कापड इत्यादी गोष्टी निर्यात केल्या जात होत्या. चौल येथून रेशमी कापड म्हणा, अफू व निळ्या वस्तू निर्यात केल्या जात असत. म्हणजे राजापूर येथून मिरे, वेलदोडे, सुती कापड यांचा व्यापार होत असे. राजापूर येथून माल भरून परदेशी व्यापाऱ्याची जहाजे तांबडा समुद्र आणि इराणच्या आखाताकडे जात असत. गाव अथवा खेडे हे स्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होते. ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असे. त्यामुळेच राज्य कोणाचेही असले तरी त्या भागावर अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होत नसे.
प्रत्येक खेड्यात 12 बलुतेदार असत. त्यांचे व्यवसाय वंश परंपरेने ठरलेले असत. बलुतेदारी पद्धतीतील प्रत्येक व्यवसायाला समाजात निश्चित असं एक स्थान होते. सोनार म्हणा, लोहार म्हणा, तांबट म्हणा इत्यादी बलुतेदार आपापला व्यवसाय अतिशय व्यवस्थितपणे सांभाळत असत. मोठ्या खेड्यात आठवड्याचा बाजार भरवला जात होते. अशा खेड्याला कसबा असे म्हटले जाई. त्यात लोक दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यात येत असत. तर कापड उद्योग म्हणा, धातू काम म्हणा, साखर उद्योग असे काही उद्योग या काळात अस्तित्वात होते. तत्कालीन महाराष्ट्रातील समाजात सरदार, वतनदार, बलुतेदार आणि रयत असे वर्ग होते. ग्रामीण भागात रयतेमध्ये शेतकऱ्यांची संख्या ही काय आहे? अधिक आहे. अधिक होती. महाराष्ट्रात वाई, नाशिक, पैठण इत्यादी ठिकाणी पाठशाळा चालवल्या जात असत. समाजामध्ये पारंपरिक सण, उत्सव, व्रतवैकल्य इत्यादी उत्साहाने साजरे केले जात. सण उत्सवांना राज्यव्यवस्थेकडून देखील प्रोत्साहन मिळत असे. कारण अशा प्रकारच्या सामाजिक उत्सवांमुळे लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होते व ऐक्याचे वातावरणसुद्धा निर्माण होत असे. मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्य विस्तारापर्यंत प्रवास हा मध्ययुगीन भारतातील एक महत्त्वाचा घटक आहे. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली व इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला. म्हणजे अनेक क्षेत्रात स्थित्यंतरे घडून आली. मध्ययुगीतून आधुनिक कालखंडाकडे भारताची वाटचाल हे सुरू झालेलं आहे. इथं आपला प्रकरण 16 संपतो. नमस्कार.